जे सतत असमाधानी असतात आणि कुठल्या तरी गोष्टीसाठी तळमळत असतात, अशा लोकांचं काय होतं या अभंगात सांगितलंय. डी कोडिंग अभंग या सिरीज मध्ये आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा अभंग. चित्त समाधाने तरी विष वाटे सोने, बहु खोटा अतिशय जाणा भले सांगो काय. म्हणजे एखाद्या माणसासमोर कितीही मोठं संकट आणून ठेवलं, तो समाधानी असेल ना मनातून, तर त्याला ते सुद्धा सोनं वाटतं, चांगलं काहीतरी वाटतं. कारण रियालिटी आपल्या समोर, आपल्या आसपास काय याच्यावरून नाही ठरत, आपल्या मनात काय याच्यावरून ठरते. सतत डिझायरच्या मागे, वासनेच्या मागे जाणं खरंच घातक ठरतं. आणि जे सज्जन लोक असतात, जाणकार असतात, त्यांना ही गोष्ट माहिती आहे, असं इथे तुकाराम महाराज म्हणतात. पुढची वेळ फार महत्वाची. ते म्हणतात, मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. जो माणूस शांत नसतो, सतत कुठे ना कुठे धावत असतो मनाने, त्याच्यासमोर कितीही भारी तुम्ही जगातलं आणून ठेवा, त्याच्यात त्याला काहीतरी वाईट दिसतं. समाधानच नाही त्याच्या मनात. चंदन लावलं तरी अंग पोळेल. म्हणलं ना, रियालिटी मनात असते, बाहेर नाही. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याची किंमत ठेवा, समाधानी राहा त्याच्यामध्ये. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही मोठं अचीव्ह करू नका. नीट अर्थ समजून घ्या. कसं वाटतंय नक्की सांगा, आणि तुम्हाला असे भावलेले अभंग कमेंट्समध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी.